बिराजदार यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड एक हाताने टाळी वाजून मुखाने नामस्मरण. बोला सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू. सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलं? कुंकू. ते आता कुंकू राहिलं नाही मावशी. खेडेगावामध्ये आल्यानंतर कुंकू पाहायला तरी मिळतो मावशी कुठंतरी. शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं की बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. म्हणून मला म्हणावं वाटतं बघा, कुंकू वाले गेल्या आता
बाथरूमातल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काय टिकलीला वारशाला, काय टिकलीला भितडाला, काय टिकलीला कुठं बाथरूमच्या पाईपाला, नवरा कुठं बाथरूमच्या पाईपाला. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. आणि कुंकुवाचं महत्व जर ऐका वाटत जर असेल तर आमच्या सीतामायाकडून ऐकावं. ज्यावेळी अरण्यामध्ये सीतामाया कपाळावर कुंकू लावायच्या, भांगामध्ये सिंदूर लावायच्या, त्या ठिकाणी हनुमंतराव उपस्थित झाले. बरं, हनुमंतराव उपस्थित झाले. मग हनुमंतरायाने सीतामायाला प्रश्न विचारला, का हो सीतामाया, तुम्ही जे कुंकू लावता, हे सेंदूर लावता, या कुंकवाचं महत्व काय, या सेंदुराचं महत्व काय? त्यावेळी सीतामायाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं, जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं, तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. हे सौभाग्याचं प्रतीक आहे. मग आमचे एकनाथ महाराज सांगतात, अनादिसिद्ध नवलाई झाले, स्वानंद कृपला घेऊन शकून सांगावे आले, प्रेमाचे कुंकू भारी लाविले, भक्ती भावे बोराटी हात धरले. बरं मंडळ बाई तुला ठोकळं बसले की बघा वाडायच्या नावानं बोबा भाऊ दादा इतके आर्धिकवर भाकर घेऊन आर्धिकवर भाकर घेऊन गडगड पेटले घेऊन तुला सुया देते, पिना देते, डिस्कोचा मध्ये देते, मोराड शेंग देते, मावशी या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. कच्चाई बैवाड, मच्छाई बैवाड, वराई बैवाड, वामनाई बैवाड, ओढाई बैवाड, कलंकाई बै वाडगे माय चार युगाची काठे पोतडी, दशावतार खिळे परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, माझा शकुन ऐकला बरोबर मिळा बाई तुला. वाडके म्हणले चष्म्यातून शोधून बघती मावशी पण का वाढना. बस केलं पिंट्या, गरिबी बस पण नंतर बसत नाही. मग तुम्हाला नरगायला यायचं शांत बाय नाही 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 सर आपले मामा घेऊन येतात त्याला तुरकत पडा बिस्कुट पडा नाही नाही बस बस शांत बस शांत बस शांत बस. सिस्टीम आपला काका हे कुठे गेले नाही नाही शांत बस शांत बस नाही नाही शांत बस शांत बस. बापावर गेले वर खाली बघ खाली बघ. विकी पप्पाने दिलं की एकी पप्पासाठी एक नाव घेते, लक्ष दे नाही का. रोज घरात आपल्याला आई म्हणते जेव ग माय, विकीरावांचं नाव घेते रस पेलाय वागे माय सरमाडा किती घेऊन येत असं वागे माय कच्छ मच्छ भरा हिरण्य कश्यपूचा वध करुणी भक्त प्रल्हाद कुरुला रक्षिला शिवय बरगुंडा पहिला का बरगुंडा मोदी प्रेमा पडत नाही काय वाडा की काहीतरी
लगे कुलकुले प्रेमातटी उभी राहिले बुरगुंडा ओ इदंग बुरगुंडा आकाश दगडे यांच्याकडून बक्षीस मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. धन्यवाद. वाडगे मागे तुझ्या कपाळा अटल बिहारी वाजपेयी काढते नाकर खंडराचा दाट काढते पडता पाऊस काढते बंद पाऊस काढते तुझ्या कपाळावर उमरच्या दिलं हारे काढते साईडला साईड पट्या मारते मधनं खडं घालते उलटाच ते अपघात ते उलटाच रस्त्यावरती आपल्या चाकते बस बस छान बस बस मध्ये काढते वाडगे माय बुरगुंडा 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 म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो? मावशी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. बुरगुंडा 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 म्हणजे काय? बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो की बाबा तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. काय होईल? बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मावशी तुला कोणतं ज्ञान होईल? ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल? तर तुला त्या भगवंताच्या दशावतारांचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. मग काय सांगतात? ऐसा